आरोपीला मोठ्या गुन्ह्यात सुद्धा कधी कंपल्सरी जामीन द्यावा लागतो। नमस्कार, मी आपला वकील मित्र विशाल गावडे। कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। ज्या गुन्ह्याची शिक्षा 10 वर्ष, मृत्यूदंड किंवा जन्मठेप आहे, या गुन्ह्यामध्ये 90 दिवसाच्या आत चार्जशीट पाठवणे पोलिसांवर बंधनकारक आहे। जर 90 दिवसाच्या आत चार्जशीट पाठवले नाही तर गुन्हा जरी मोठा असला तरी आरोपीला माननीय न्यायालय हे जामीन देते। त्याला डिफॉल्ट जामीन असे म्हटले जाते। तसेच ज्या गुन्ह्याची शिक्षा ही 10 वर्षापर्यंत आहे, त्या गुन्ह्यात बाबतीत 60 दिवसामध्ये न्यायालयामध्ये पोलिसांना चार्जशीट पाठवावे लागते। ते न पाठवल्यास त्याही गुन्ह्यातील आरोपींना माननीय न्यायालय हे कंपल्सरी म्हणजे डिफॉल्ट जामीन देते। समजा IPC कलम 457 यात जर रात्रीची घरफोडी व चोरीच्या उद्देशाने जर केली असेल तर त्या कलमाला 14 वर्षापर्यंतची अशी शिक्षा देण्यात आलेली आहे। म्हणजे पनिशमेंट 14 वर्षापर्यंतची शिक्षा दिलेली आहे। कंपल्सरी 14 वर्ष नाही, जरी 14 वर्षापर्यंत असे लिहिलेले असले तरी देखील दोषारोप पत्र हे फक्त 60 दिवसाच्या आतच दाखल करावे लागेल। याचं कारण असे आहे की त्या कलमासाठी जर आरोपीला शिक्षा द्यायची असेल तर माननीय कोर्ट शिक्षा 1 दिवसापासून 14 वर्षापर्यंत कितीही शिक्षा देऊ शकते। 1 दिवसही देता येईल, असा 6 महिने देता येईल किंवा संपूर्ण 14 वर्ष पण देता येईल। याचा सगळा अर्थ असा आहे की शिक्षा जर 10 वर्षापेक्षा जास्त असेल परंतु कोर्टाला त्यापेक्षा कमी शिक्षा देता येत असेल तर मात्र चार्जशीट ते 60 दिवसापर्यंत पाठवावे लागेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा। कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।